तर मंडळात झोपेतच होतो, सगळे पेशंटची कॉलेज चालू झाली. पण काय आता थंडी खूपच, त्याच्यामुळे जावं वाटत नाही. पण करणार काय, पेशंट आलं त्याच्यामुळे जावंच लागते. पण काय गाडीला किक मारून मी लगेच निघालो. पण रस्त्याने एवढी थंडी वाजायला लागली, असं वाटलं वापस. पण करणार काय, घरी तर जावंच लागणार पेशंटचे, कारण की पेशंटला दम निघत नाही. लवकर सॅम्पल घ्यावं लागतं शुगरच्या पेशंटचं. किती पण थंडी वाजली आणि अजून काही पण वाजलं तर काय आता जावंच लागणार, कारण की आपलं प्रोफेशन असते. मग काय पेशंटच्या घरी गेलो, लगेच सॅम्पल पण घेऊन टाकलं. लॅबवर वापस यायलाच लागलो होतो, पण 2 कुत्रे माझ्या बाईकपाशी खेळत होते आणि त्यांना मी बघितलं आणि अवॉइड करून गेलो होतो. ऐसा कधी तो होईच नाही शकतं, कारण की त्यांना जर बघितलं तर माझ्यासाठी ते जीव का प्राण होऊन जाते. पण तिथं मी काही जास्त वेळ थांबलोच नाही, कारण की पेशंटला रिपोर्ट लवकर लागत होते आणि त्यांना संभाजीनगरला जाऊन डॉक्टरला दाखवायचं होतं. आणि आज आपल्याला काही आपले डॉक्युमेंट मुंबईला पाठवायचे पोस्टने, त्याच्यामुळे आपण नाही त्याची तयारी करत होतो. पण काय ते सगळे डॉक्युमेंट अपूर्णच होते, त्याच्यामुळे ते आज काय आपल्याला जमलंच नाही पाठवायचे. आणि आज आपल्याला संभाजीनगरला काही सॅम्पल पण पाठवायचे, त्याच्यामध्ये काही बॉडी प्रोफाईल पण होतं. म्हटलं चला आपण पण करून घेऊ बॉडी प्रोफाईल. विषय काय होता, आपल्या संपूर्ण बॉडी प्रोफाईल करायचं, कारण की आपण जिमला जातो म्हटलं. तुम्ही तर बघता मित्रांनो, जे मुलं जिम करतात त्यांच्यामध्येच खूप प्रमाण हार्ट अटॅकचं वाढतंय, कारण की ते खूपच हेवी वेट लिफ्टिंग करतात. तरी पण जे मुलं जिम करतात त्यांनी दर 6 महिन्याला होईना आपल्या संपूर्ण बॉडी चेकअप केलंच पाहिजे. मग मी लगेच सॅम्पल पॅक करून लगेच बस स्टँडला आलो, पण तिथं काय बस लागलेलीच होती. मग लगेच बस ड्रायव्हर सोबत सॅम्पल पाठवून दिलं. कालपासून आपण मॉर्निंगची जिम इव्हिनिंगला शिफ्टिंग केली होती, कारण की सकाळी उठणं होत नव्हतं आणि आपले जिम पार्टनर कोणीच नव्हतं. मग काय डॉक्टर आकाश राऊतला विचारलं, म्हणलं मी मॉर्निंगची जिम इव्हिनिंगला शिफ्टिंग करतो, म्हणलं तुम्हाला पण सोबत यावं लागेल. ते चालतं म्हणे, डन म्हणे. आणि आज आपलं ट्रायसेप आणि शोल्डरचं वर्कआउट होतं, त्याच्यामुळे काही जास्त लोड नव्हता. मग काय दमादम सगळे सेट मारून घेतले. मग आपण तर मित्रांनो, तुमचा पण दिवस कसा गेला आपल्याला कमेंट करून सांगा, आपल्या चॅनलला पण फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.